नमस्कार, तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज। भडगाव तालुका हादरला। जमिनीच्या वाटणीतून भावाने केला भावाचा खून। दिनांक 12/8/2024 रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास पोलीस पाटील पिचर्डे यांनी फोनद्वारे कळवलं की पिचर्डे तालुका भडगाव गावी विठ्ठल आनंदा पाटील वय 41 हे त्यांचे खळ्यात झोपलेला असताना त्यांच्या डोक्यात कोणीतरी वार करून खून केलेला दिसत असल्याची माहिती भडगाव पोलीस स्टेशनला दिली। मयत विठ्ठल आनंदा पाटील हे पिचर्डे गावातील त्यांच्या खळ्यात खाटीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले होते। त्यांच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार केलेले दिसत होते। सदर ठिकाणी धारधार शस्त्राने वार करणारा आरोपी मिळून येईल असा कोणताही पुरावा दिसून येत नव्हता। तेव्हा गावातून माहिती काढली असता मयत विठ्ठल आनंदा पाटील व त्यांचा मोठा भाऊ अभिमान आनंदा पाटील यांच्यात शेतीच्या वाटणीवरून वाद सुरू होता व काल दिनांक 11/8/2024 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मयत विठ्ठल आनंदा पाटील हे त्यांचे खळ्यात बकऱ्या बांधण्यासाठी तार जाळी बांधणार असल्याने त्यास मोठा भाऊ अभिमान आनंदा पाटील हा विरोध करत असल्याने त्यांच्यात खळ्यातच भांडण झाल्याचे समजून आले। सदर भांडणाचा धागा पकडून लागलीच मयत विठ्ठल आनंदा पाटील यांचा मोठा भाऊ अभिमान आनंदा पाटील याच्या गावात व त्यांच्या घरी शोध घेतला असता ते त्यांच्या घरी मिळून आले। तेव्हा त्यांच्या घरात त्यांचे रक्ताचे भरलेले कपडे मिळून आल्याने त्यांना लागलीच पोलीस स्टेशनला आणून विचारपूस करून पोलीस खाक्या दाखविताच त्यांनी त्यांचा लहान भाऊ विठ्ठल आनंदा पाटील यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची कबुली दिल्याने सदरचा गुन्हा हा 2 तासाच्या आत उघडकीस आणला आहे। त्यावरून मयत विठ्ठल आनंदा पाटील यांची पत्नी रेखाबाई विठ्ठल पाटील यांच्या फिर्यादावरून भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 260/2024 भारतीय न्याय संहिता 2024 चे कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेश रेड्डी जळगाव, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर चाळीसगाव, परिमंडळ सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख चाळीसगाव भाग यांची मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, अनिल आहिरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकुंद परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल परवीन परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सुनील राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल संदीप सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत, संभाजी पाटील, चालक होमगार्ड प्रदीप सुभाष पाटील यांनी केले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख डोमाळे करीत आहेत। आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।